मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, याविषयी जाणून घेऊयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा 14 फेब्रुवारी 2024ला पार पडला. त्यांच्या साखरपुड्याच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. प्रथमेशच्या फॅमिलीचा भन्नाट डान्स तर क्षितिजा सोबतचा त्याचा रोमॅन्टिक डान्स अनेकांना आवडला. तर टाइमपास या चित्रपटातला त्याचा मित्र बालभारतीने सुद्धा त्याच्यासोबत डान्स केला. येत्या 24 फेब्रुवारी 2024ला हे दोघे सुद्धा लग्न करणार आहेत. अभिनेत्री पूजा सावंतने सिद्धेश चव्हाण सोबत साखरपुडा केला. तिच्या साखरपुड्याच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. तर आता लवकरच पूजा आणि सिद्धेश सुद्धा लग्न करणार आहेत. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सुद्धा 14 फेब्रुवारी 2024ला साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. जुईली सोनाळकर सोबत त्यांनी साखरपुडा केला. तर नुकतंच त्यांनी सत्यप्रेम की कथा या बॉलिवूड चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा केलं. त्यातील मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांनी नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. माघी गणेशोत्सवानिमित्त घरी गणपती बाप्पाचं सुद्धा आगमन करण्यात आलं. तर त्यांच्या घराच्या युनिक नेमप्लेटने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच एका सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाचं शूट सध्या दणक्यात सुरू आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा भिशी मित्र मंडळ हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा मुहूर्त प्राजक्ताच्या हस्ते पार पडला. महेश मांजरेकर दिग्दर्शित ही अनोखी गाठ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटात पार पडला. तर हार्ट अटॅक नंतर अभिनेता श्रेयस तळपदे पहिल्यांदा एका इव्हेंटमध्ये दिसला. यावेळी विचारपूस केल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आणि मीडियाचे आभार सुद्धा मानले. कन्या या सिनेमाचा टीझर आपल्या भेटीला आला. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे निमित्त कलाकारांनी क्रूजवर धमाल सुद्धा केली. महेश मांजरेकर यांच्या लेकी सई मांजरेकर आणि गौरी इंगवले यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी सईच्या एका कृतीने चाहत्यांचं लक्ष वेधलं. तिथे असलेल्या एका चिमुकल्याला सईने स्वतःच्या हाताने प्रसाद दिला. गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लगाटे यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच देवदर्शन केलं. यावेळेचा त्यांचा अनुभव प्रथमेशने पोस्टमधून शेअर केला आणि त्या मंदिरात गायन सेवा सुद्धा दिली. तर हे होते या आठवड्याचे टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.